नमस्कार मंडळी. तर आपण आलेलो आहोत आज एका वस्ती शाळेवर. त्या शाळेचं नाव आहे पूर्व प्राथमिक वस्ती शाळा तळेमाळ, तालुका जावली, जिल्हा सातारा. तर आज आपण या शाळेमध्ये अशा कारणासाठी आलेलो आहोत की या शाळेमध्ये बघा या मॅडम आहेत आणि सोबत 4 विद्यार्थी आहेत. तर 4 विद्यार्थी आणि एकच मॅडम आहेत. त्यांनी मला फोन केला की आमच्या शाळेमध्ये अमुक साप निघालेला आहे. त्यांना नेमकं सांगता आलेलं नाही, मी तुम्हाला दाखवतोच. तर शाळेचा एकंदर महामानवांचे फोटो लावलेले आहेत, त्यानंतर तक्ते, अतिशय सुंदर प्रकारे शाळा त्यांनी सजवलेले आहे. प्राण्यांचे, अंकांचे, मुळाक्षरं वगैरे वगैरे जे काय असतं ते हा त्याचा सेट पण आहे. PC सेट आहे. मुलांना बसण्याची अतिशय छान उत्तम प्रकारे सुविधा आहे. छोटे छोटे बेंचेस आहेत आणि एकंदर सुंदर वातावरण आहे. आणि अशा शाळेमध्ये जर या पावसाच्या दिवसात साप निघाला तर शिक्षक आणि मुलं खूप घाबरून जातात. आणि त्यांनी मला फोन केल्यानंतर मी धावत पळत आलेलो आहे. तर मंडळी, मी तुम्हाला साप दाखवतो. या आड्यावर, पत्र्याच्या बरोबर आड्यावर हात पण पोचत नाही अशा ठिकाणी हा हिरवी गोनस म्हणतात त्याला, निमविषारी साप आहे. परंतु मुलांसाठी हा एक मोठाच धोका आहे. त्याच्यामुळं हा साप रेस्क्यू करणं गरजेचं आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा साप गेली 4 दिवसापासून त्यांना दिसत आहे. तर मॅडम, आपलं नाव काय? हां, तर 4च विद्यार्थी आहेत मॅडम आपल्या शाळेमध्ये. ओके. लोकसंख्या कमी असल्यामुळे 4च विद्यार्थी आहेत. आणि अलीकडं इंग्लिश मिडियमचं सध्या अच्छा, मुंबईला असतात मुलं, ते पालक, त्यामुळं जिकडे कामाला असतात तिकडे मुलांना शाळेत टाकतात. परंतु दुसरा एक विषय म्हणजे आजकाल इंग्लिश मिडियमचं फॅड असल्यामुळं लोक जास्त करून इंग्लिश मिडियमला प्राधान्य देतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आपल्या प्राथमिक शाळांमध्ये महाराष्ट्रात CBSE पॅटर्न पण सुरू केलेलं आहे असं मला समजलेलं. आपल्याकडे आहे CBSE पॅटर्न? चालू केलेलं आहे, पण अंमलात आणला आहे? शाबास शाबास. म्हणजे आपण जिथे लाखो रुपये खर्च करतो मुलांच्या शिक्षणासाठी, इंग्लिश मिडियमच्या शाळेसाठी, तिथे CBSE, त्यानंतर असे वेगवेगळे पॅटर्न असतात. तोच पॅटर्न आपल्याला विनामूल्य आपल्या ह्या प्राथमिक शाळेमध्ये आपल्या गावच्या शेजारी, घराच्या शेजारी शिकायला मिळत आहे. तर विषय मंडळी वेगळा आहे. तर आपण पाहूयात हा साप आपण कसा रेस्क्यू करणार आहोत ते. मंडळी, त्या मुलीला सांगितलं मी, कारण कशी गुळगुळीत असल्यामुळं मी वरती चढल्यानंतर ही शिडी सटकू शकते म्हणून मुलगीला मी थोडासा धीर दिला आहे आणि तिला म्हणजे तिथं ती पाय देऊन उभे राहा, ती राहिलेली. मंडळी, हा साप आहे हिरवी गोनस, निमविषारी. तोंड मोठं असतं मायेपेक्षा आणि मध्ये जाडसर असा असतो. तर आपण ह्या सापाला आड्यावरून खाली काढलेला आहे आणि आता आपण त्याला थोड्याच वेळेत आपण त्याला बरणीमध्ये भरून त्याला त्याच्या जंगलांमध्ये रेस्क्यू करणार आहोत. माझं सर्वांना एकच सांगणं आहे की साप कोणताही असो त्याला मारू नका. आणि जर शेतामध्ये असेल तर त्याला जाऊ द्या.
आणि घरामध्ये सार्वजनिक ठिकाणी असेल तर त्याला सर्पमित्रांना बोलवून त्याला रेस्क्यू करा. कुठलाही साप विषारी बिनविषारी आहे हे आपण ठरवायचं नसतं. तो त्याच्यामधला तज्ज्ञ माणूस बोलवून त्याला आपण त्याची सुटका करायची असते. आपण कुठलं भलतं सध्या डेअरिंग न करता, साहस न करता आपण हे काम त्या प्रॉपर माणसाला असिस्ट करायचं. माणूस मरत आहे. लहान मुलांना धोका आहे, कारण मोठ्या माणसाची रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळं त्यांना काही होणार नाही. परंतु लहान मुलांना, 12 वर्षाच्या खालील मुलांना जीव त्याला धोका आहे. काय सांगा? त्याच्या खालचं दे ना तू, तू दे त्यांच्याकडे दे. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला बरणीमध्ये भरून पॅक केलेलं आहे आणि आपण त्याला थोड्याच वेळात त्याच्या आयुष्यात सोडणार आहोत. धन्यवाद.